एका बाजूला शासन म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही आणि दुसऱ्या बाजूला जरांगे साहेब म्हणतात की आम्ही ओबीसीमध्ये ऑलरेडी घुसलेलो आहोत. मग खरं कोण बोलतंय? जरांगे साहेब खरं बोलतायत किंवा त्यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट टाकून गव्हर्नमेंट बनतं खरं बोलतंय का जरांगे साहेब खरं बोलतायत? आणि मग आमच्या ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे. आपलं आरक्षण गेलंय का, आपलं आरक्षण राहिलंय का किंवा काय, या सगळ्या गोष्टीची उत्तरं शासनाकडून आपल्याला लेखी पाहिजे. आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनीसारखं वागायला लागलेत. मग त्यांना असून जर ती इतकी ताकदीने लढायला लागलेत तर आपल्याला नाहीच आहे. मग आता आपण किती ताकदीने लढलं पाहिजे? म्हणजे आता आमचे चौपटीनं उलट लोक एकत्र झाले. पहिल्यापासूनच आहे. त्यांच्यामुळं नाही, त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाहीत, त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत, लहानं करणार नाहीत. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार.